नर्मदे हर. नर्मदे हर या आमच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. आज आपल्याकडे सौ मनीषा पाटील आणि श्री पाटील उभयतांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. तर त्याचं सविस्तर वर्णन आपल्याला सांगतील. तत्पूर्वी ते आपल्याला त्यांचा माफक परिचय करून देतील. नर्मदे हर. मी सौ मनीषा मनोज पाटील. मी थेरगाव काळेवाडी फाटा पुणे येथे राहते. आणि तुमचं म्हणजे थोडेसे काही आध्यात्मिक बॅकग्राऊंड वगैरे आहे का? आध्यात्मिक क्षेत्रात म्हटलं तर मी असं काही गुरु वगैरे नाही केलेलं आहे, पण वाचन करते. त्याच्यातून मला म्हणजे माझीच असं मनातून एकदम जाणवलं. मी 30 वर्षापूर्वी एक पुस्तक वाचलं नर्मदा परिक्रमेचं, आणि त्याच्यातून मला तेव्हा म्हणजे मला कुठलाही गंध नव्हता की वाचला आणि ठेवून दिलं. हे 3 वर्ष 13 महिने 3 दिवसाची ही परिक्रमा आपलं बच्ची बात नाही आहे, ही ठेवा. आणि मी ते ठेवल्याच्या नंतर मग जेव्हा कोविड झाला, कोविडच्या नंतर जेव्हा माझा भाऊ गेला कोविडमध्ये, आणि त्याच्यानंतर मी परिक्रमा केली. एक यांचे मित्र आले की चला आपण परिक्रमेला जाऊया, नर्मदा परिक्रमा काय आहे वगैरे. मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं, पण चला जायचं आहे ना आपल्याला. मग ते म्हटले की चला आपण सीमाताई आहेर यांच्याकडनं करू. ते आध्यात्मिक माहिती पण सांगतात आपल्याला, आणि त्याच्यानंतर ते आपल्याला सर्व समजून सांगतात ज्या ठिकाणाचं महत्त्व काय आहे, परिक्रमा का करायची, परिक्रमा काय आहे. नर्मदा एक नदी आहे, पण तिला म्हणजे लोकांनी एवढं हे का दिलं आहे. तर त्याच्यासाठी मग आम्ही त्यांच्याकडनं केली ती परिक्रमा. पहिली परिक्रमा तुम्ही बसनी केली, दोघांनी पण. 17 दिवसाची. हां. मग ती परिक्रमा जेव्हा बसने जेव्हा मी केली तेव्हा पण नाही, मला ते सगळं मनामध्ये नाही का भाऊ गेला आहे त्याचं दुःख होतं आतमध्ये, पण जायचं आहे, फक्त दर्शन घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर परिक्रमा जेव्हा करून आलो 2-3 महिने पण काही नाही, 2 वर्ष निघून गेले. त्याच्यानंतर एक दिवशी अचानकच मी अशी जशी झोपेत दुपारी आणि उठली ना, तर मला असंच दिसत होतं की आपण कुठेतरी चालतोय, गर्दीतून चालतोय किंवा असं चालतोय, कुठे एकांतात आहे. मग मी म्हटलं की मला परिक्रमा करायची पायी आता. मग मी घरात सांगायला लागले का हे मला सर्वजण असं म्हणायला लागले की ही काय परिक्रमा करते, काय करणार नाही असं तसं. हे म्हटलं खरंच करायचे का? हो म्हटलं मला खरंच करायचे. तुम्ही लोकांनी मला नाही जाऊ दिलं तर मी हळूहळू माझी सगळी तयारी करेल. मी बॅग भरून गाडीमध्ये बाहेर डिक्कीत ठेवेल आणि मी सकाळी योगाला गेली असं समजतात तुम्ही असंही. आणि मग मी सकाळी निघून जाईल तर तुम्ही 8 वाजेला जेव्हा मला बघाल तेव्हा मी कुठे पोचलेली असेल असं मी सांगितलं यांना. पण मी जेव्हा यूट्यूबवर हे बघायला लागली परिक्रमा, आपल्याला काय काय पाहिजे, काय काय घेऊन जायला लागेल, तयारी कशी करायची, आपल्याला त्यातलं काही ज्ञान नाही आहे, काही माहिती नाही आहे. तर मग मी तेव्हा जसे व्हिडिओ बघत गेली तर तसं ते एका व्हिडिओमध्ये असं निघालं होतं की तुम्ही घरातून तुमचे म्हणजे हे नसेल, परवानगी नसेल तर तुम्ही निघू नका, परवानगी घ्या. मग मी असंच बसली तर एक दिवशी माझ्या मुलाला म्हटलं की बंटी मला परिक्रमेला जायचंय पायी, तू जाऊ दे किंवा नको जाऊ दे, पण मला जायचंच आहे. तो म्हटला ठीक आहे, तुला जायचंय ना, तुझी मनापासून इच्छा आहे ना, तू कर, मी तुला काय काय तयारी लागते ते करून देतो. मग पहिलाच चांगला मिळाला. तर मला इतका आनंद झाला आतून की जाऊ दे आता, ह्याने तर आपल्याला सांगितलेलंच आहे जायचं म्हणून, तो मला पाठिंबा देतोय. तर मग मी ठीक आहे म्हटलं मनात. तेव्हा मला रात्रभर झोप पण नाही लागली की हां जायचंच आहे आता परिक्रमेला, आपल्याला पाठवणार आहे घरचे. मग त्याच्यानंतर मग मी थोडी ड्रेस आणणं, हे परिक्रमेला काय काय लागतं थोडी तयारी करा, एक वस्तू माझी आणून ठेवायला लागली. मग त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा ठरवलं की आता जायचं आहे, तेव्हा अजून 1-2 जण आम्हाला जेव्हा भेटले ना, मग तेव्हा परिक्रमेचं तो हे जॉईन केलं आपण, ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप. व्हॉट्सअप नाही, आपलं चिंचवडला आहे ना, माहिती. त्या ग्रुपकडे आम्ही आरतीला गेलो. मग आरतीला गेलो. मग तेव्हा 1-2 जण मिळाले आम्हाला. तर ते म्हटले आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करतो, जायचंच आहे ना तुम्हाला. मग त्याच्यानंतर मग ठीक आहे म्हटलं आता आपल्याला तर म्हणजे पूर्ण हेच मिळणार आहे. मोठघरे आम्हाला ताई भेटल्या. ते दोघं पती पत्नींनी आम्हाला सांगितलं परिक्रमेसाठी तुम्हाला केव्हाही अर्ध्या रात्री काय पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल काय, तो तुम्ही आम्हाला केव्हाही फोन करा, भेटा. त्याच्या अगोदर तुम्ही म्हणजे परिक्रमेची ही सगळी
सामानाची तयारी हां, हां. केली, पण चालणं वगैरे चालणं कारण वगैरे. आपल्याला सवय नसते की हां. सामान घेऊन चालायचं. मग असं मी 3 किलोमीटर चालत होती. मग मी डॉक्टरांकडे गेली रेग्युलर चेकअपसाठी. मग तेव्हा मी डॉक्टरांना सांगितलं की मला असं असं परिक्रमा करायची आहे. तर मग ते म्हटले तिथे परिक्रमेत तुम्हाला रोज तुम्ही 10-20 किलोमीटर तुम्ही सराव करा आता चालायचा. 10 किलोमीटर तरी कमीत कमी सराव करा. मग मी म्हटलं ठीक आहे मी करते. मग उद्यापासूनच मी जसं काय बॅग घेतली, बॅग पकडून चालायला लागली की आपल्याला होईल का असं. मग 10 किलोमीटर चालायला लागले मी, म्हणजे दुसऱ्या दिवसापासून लगेचच. मग तसा म्हणजे मी हे केलं, सराव केला. आणि हां, ते मोटघरे ताईंनी पण दोघांनी पण आम्हाला तसंच सांगितलं की थोडी चाला. मी म्हटलं पूर्वी मी पंढरपूरची वारी केलेली, पण वारी आणि परिक्रमा खूप वेगळ्या वेगळ्या आहे. वारीत आपल्याला माहिती असतं की आता दुपारचं जेवण इथे ठेपा आहे, तिथे थांबायचं आहे, रात्रीचा ठेपा तिथे थांबायचं आहे आणि आपल्यासाठी तिथे सगळं तयार असतं. तिथे जाऊन रावठ्या असतात, ते असतं, झोपायचं असतं, जेवण करायचं असतं. पण हे सगळं इथे बाकीचे शब्द वेगळे, बालभोग काय ते माहिती नाही, कशाला बोलतात बालभोग. ती जेव्हा आपण परिक्रमेत जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी माहिती होतात बाकीच्या आपल्याला. हो, घरी आपल्या ह्या बोलण्यात नसतातच. बालभोग म्हणजे नाश्ता, आपण नाश्ता सर्वसाधारण बोलतो. मग तिथे गेल्यावर कळालं. मग दुपारचं भोजन प्रसादी तिथे गेल्यावर कळालं हे सगळं. जेव्हा आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो, मग शेगावच्या 7 तारखेला 7 नोव्हेंबरला 2025ला. पूर्ण कधी झाली तुमची परिक्रमा? माझी 62 दिवस मी चालले. चांगली झाली तुमची? हो, पूर्ण 62 दिवस चालले मी. एकट्याच होता की नाही, हे आम्ही तसं 9 जणांचा ग्रुप गेलो होतो. पण दोघांचं पायांना प्रॉब्लेम झाले, मग ते हे आले. हे पण कोठवड्यावरून यांचं पण लिगामेंट असतात ना त्या फाटल्या, तर त्यांचं प्रॉब्लेम झाला. मग तिथं 20 दिवस थांबले ते जवळजवळ. तिथून मग त्यांनी सांगितलं की तुम्ही घरीच चला असं डॉक्टरांनी पण सांगितलं. मग आम्ही पुढे, माझी जाऊ आणि मी पुढे गेलो. अच्छा, म्हणजे जाऊबाई तुमच्या बरोबर होते शेवटपर्यंत होत्या का त्या? हो. मग त्यांनी 9 जण होते, आमचे सगळे सुटले. आम्ही 10 दिवस तिथे थांबलो कोठवड्या इथे. मग त्याच्यानंतर हे म्हटले की तुम्ही पण किती दिवस माझ्यासाठी थांबणार आहे, मग चला चालायला लागा तुम्ही. जेव्हा मग माझ्या मुलाचा फोन आला की जेव्हा पप्पांना बरं वाटेल तेव्हा तू जिथे पोचलेली असेल तेव्हा आम्ही पप्पांना तिथे सोडू आणि तुम्ही जा आता पुढे. मग आम्ही निघालो. जेव्हा आम्ही यांना सोडून निघाली तेव्हा असं वाटलं की राम सीताने वनवास सुद्धा बरोबर केला होता बुवा, आणि आपल्याला असं का मैयाने दाखवलं की मला एकटीला जावं लागतंय. मग तो दिवस मला खूप म्हणजे त्रास झाला. मनातून मला खूप रडू यायचं की मैयाने असं, म्हणजे मी काय पाप केलं होतं का बा आदले जन्मी, की असं का घडलं माझ्याबरोबर. ठीक आहे, पुढे गेलो आम्ही. पुढे गेल्यानंतर मला एका जणाने असं सांगितलं की तुम्ही असा विचार नाही करायचा की जोडी होती आणि जोडी मागे राहिली. बघा आता तुमची वेळ ही होती तर वेळेला तुम्हाला आता जायचं आहे, त्यांची वेळ नंतर येते, त्या वेळेला ते नंतर येणार आहेत. त्याच्यासाठी हा असा मनात विचार पण नाही आणायचा. तुम्ही चालत राहा, मैयाचं नामस्मरण करा, की त्या नामस्मरणात तुम्ही असं सांगा की माझ्या प्रभूजींना पण येऊ दे लवकरात लवकर, आमची दोघांची घडू दे परिक्रमा. मग मी तसं बोलत गेली, पण त्यांना बरं नाही वाटलं म्हणून ते चालले गेले. मग त्यांचा एक दिवशी फोन आला की मी जातोय असं. ठीक आहे म्हटलं. तेव्हा मला काही दुःख नाही वाटलं की का चला आता त्यांचा योगच नाही आहे ह्या गोष्टीला, आपण काही करू शकत नाही. आपल्याला जेवढं घडतंय तेवढं आपण करूया, चला निघूया आता आपण. म्हणजे मैयाचा परिक्रमा अशी कोणासाठी थांबायचं नाही, आपण आपल्या स्वतःसाठीच मैयाला शोधत राहायचं. परिक्रमा तुम्ही सुरुवात केली तेव्हा असं ठरवलं होतं का की दररोज इतकेच किलोमीटर चालायचं? नाही, या इथे थांबायचं असा संकल्प नाही, काही नाही. संकल्प करताना पण मैयाला मी असं सांगितलं, मैया मी त्यातली आध्यात्मिक क्षेत्रातली नाही आहे आणि तुझं मला काही माहिती नाही. तुला जसं करून घ्यायचंय तसं तू करून घे माझ्याकडनं सेवा. मला काही माहिती नाही बाकीचं. मला कशाला काय म्हणतात ते माहिती नाही, कुठे थांबायचं माहिती नाही, पुढचं गाव कुठलं येणार आहे ते माहिती नाही. मला ह्यांनी बरंचसं दिलं होतं पण मी ते बघायचीच नाही की कुठे थांबायचं आहे, मुक्कामाचे ठिकाणं वगैरे मी काहीच नाही. मी फक्त ज्या ठिकाणी थांबली, ज्या आश्रमात थांबली त्या बाबाजींनाच, बाबाजी मी आता इथे ती आली आहे आता इथपर्यंत, आता पुढे मी उद्या सकाळी निघणार आहे तर तेव्हा कुठे जायचं, बालभोग कुठे घ्यायचा, मग ते मी तेवढं लिहून घ्यायचे त्या आश्रमातल्या बाबाजींकडनं. आणि बाबाजींनी पण मला सगळ्यांनी जे पण मिळाले ते मला खूप छान सगळं काय मिळालं. बेटीजी अभि आप ऐसा करो वैसा करो सगळं सांगायचे ते. तुम्ही बालभोगसाठी इथे थांबा,
किंवा दुपारचं भोजन प्रसादी मुक्काम, तुम्ही दोनच माताजी आहेत, मैयाजी आहेत, तर तुम्ही इथे थांबून जा, दिवस असू दे, मावळू दे किंवा दिवस राहू दे, तुम्ही या आश्रमात थांबायचं. मग त्यांनी मला जसं आदल्या आश्रमात सांगितलेलं तसं मी पुढे करायचे आणि तसा प्रवास केला मी. पण एवढं 60-62 दिवसात तुमची परिक्रमा पूर्ण झाली, म्हणजे मध्ये मध्ये तुम्ही बरेच किलोमीटर चालला असाल. किती किलोमीटर चालायची मी कधी, म्हणजे सकाळची जास्त चालून जायचो, कळायचं पण नाही आम्ही 20-25 किलोमीटर चालून आलो तरी. सकाळी लवकर 6ला उठलो की आवरायचं आपण, म्हणजे 2:30-3लाच उठून जायचो, आपलं सर्व आवरायचं. आवरून मग तिथे जर आपल्याला चहा मिळाला आनंद, नाही मिळाला आनंद, मैयाची आरती छान करायची, अर्धा तास नामस्मरण करायचो आणि पुढे चालायला लागायचो 6 वाजेला. म्हणजे नियम पण होता ना की असं महाराज लोक सांगायचे की तुम्ही उदयापासून चाला आणि सूर्यास्तापर्यंत चाला. मग आम्ही तसं करायचो, तसं चालत राहायचो. सकाळी सकाळी खूप छान चालणं व्हायचं. मग बालभोगपर्यंत, मग तिथे 10-15 मिनटं थांबलो की पुन्हा दुपारी भोजन प्रसादीपर्यंत खूप छान चालायचं. मग त्याच्यानंतर थोडं विश्रांती, मग त्याच्यानंतर मग कधी 30 किलोमीटर 40 किलोमीटर चालून गेलो तर याचं भान पण नसायचं आपल्याला. पण जास्त करून 30 किलोमीटर चाललो, 40 किलोमीटर अगदी 2-3 ठिकाणपर्यंत आम्ही चाललो असणार. म्हणजे चालताना तुम्हाला असं कुठे कुठे काही अनुभव आले, किंवा तुम्ही आता समजा निघालायत आणि अशी कधी ही आली का परिस्थिती की आपण वाट चुकलोय? नाही ना, जेव्हा 3 रस्ते असं आपल्याला वाटलं 3 रस्ते झाले, आता इथून जायचं, त्या चिंदी बांधलेली असते, त्या रस्त्याने जायचं. मार्किंग सापडले, बाण होते, बाण होते. आणि जिथे काहीच नाहीये तर आम्ही नर्मदे हर बोलायचो 3 वेळा. मग कोणीतरी यायचं तर मैयाजी यहाँ से जाओ, बराबर है मार्ग, आप चले जाओ यहाँ से, आगे देखो, आगे भी पूछ. मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित मिळालं. असं कुठे चुकलो नाही, मागे आलो नाही, असं कुठेही प्रसंग आम्हाला आलाच नाही. त्यामुळे कधी असं, बरं तुम्हाला शारीरिक काही पीडा वगैरे कधी झाली का काही? मला आहे ना शारीरिक पीडा, म्हणजे पाय दुखायला लागला माझा. जबलपूरला जेव्हा पोचली तेव्हा तिथे माझा खूप पाय दुखला. मग तिथे त्या नगरसेवकांनी मला आश्रम येथे नेलं डॉक्टरांकडे. ते डॉक्टरांनी मला सांगितलं की मैयाजी तुम्ही तुमच्या पायामध्ये गॅप आहे का, होती का? म्हटलं हो, 10 वर्षापासून माझ्या पायात गॅप होती. तर ती तुमची गॅप, तुम्ही काही ट्रीटमेंट घेत होता का? म्हटलं नाही, ट्रीटमेंट वगैरे तर काहीच नाही, मी आता मैयाची परिक्रमा करते. घरी पण कुठलंच औषध गोळी त्या गॅपसाठी खात नव्हती. फक्त डॉक्टर सांगत होते की खाली बसायचं नाही वगैरे, देवपूजेला सुद्धा तुम्ही स्टूलवर बसा. पण मी आता मैयाला आली आहे तर मी खालीच बसते, खाली झोपते, खाली जेवणासाठी मांडी घालून बसते. मला पूर्ण मांडी घालता यायला लागली इथे. आणि ते म्हटले मग तुमची गॅप आहे ना ती भरून आली आहे. अरे वा. तर ती ताजी अशी भरली आहे आता, एकदम कोवळं. तर तुम्ही आता जास्त प्रेशर द्याल चालण्याला तर ती एका दिवस फाटू शकतो, तर तुम्ही चालू नका. माझं तर म्हणणं असं राहील. मग त्यांनी काय केलं, माझ्या पायाला प्लास्टर टाकून दिलं, कच्चं प्लास्टर. ते म्हटले की मग ते जोर पण पडणार नाही, तुमची जास्त हालचाल होणार, तुम्हाला म्हणजे सपोर्ट राहील तो एक प्रकारचा. म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही जसं सांगता तसं मी करेल. मग त्याच्यानंतर मी घरी फोन केले. तोपर्यंत तर मी सांगितलं नव्हतं की असं माझी परिस्थिती झाली, की चालत राहिली. मग त्याच्यानंतर मी घरी सांगितलं मुलाला की माझं असं झालं. पण त्यांना असं नाही सांगितलं मला प्लास्टर टाकून दिलं वगैरे, काहीच नाही. मग ते म्हटले तू असं करते का, गाडी करून घेते का आता, गाडी करून बाकीची जे तुला आहे ती राहिलेली तू कर, आणि तुझे काय म्हणजे हे राहिलं. मग मी तिथे चौकशी केली तर मला गाडी पण मिळाली. आणि ते म्हटले तुमचं राहिलेलं जे आहे, जेवढे तीर्थक्षेत्र राहिले ते आम्ही तुम्हाला दाखवून मग पुढचं करून तुम्हाला ओंकारेश्वरला सोडू, असं चालेल का? मग म्हटलं ठीक आहे. मग डॉक्टरांनी तर आता असं सांगितलं आहे मैयाची. ते डॉक्टर पण बघा एवढे म्हणजे हे होते तज्ज्ञ डॉक्टर. ते आपल्याला आधी मैयाजी आहेत तुम्ही आल्या म्हणून त्यांनी आपल्या पाया पडला. मग त्यांनी सांगितलं, आणि मैयाची इच्छा होती मैया की गाडीत बसायचं आहे, किंवा तुमची इच्छा आहे तर तुम्ही, माझं सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही आता चालू नका, असं माझं सांगणं आहे. तुमची एवढी म्हणजे प्रगती झाली आहे, ती मैयाची कृपा म्हणा, तुमचं काय असेल प्रारब्ध म्हणा, ते सगळं झालं आहे छान. तर तुम्हाला चालायचं की नाही चालायचं मी नाही सांगणार, मला पाप नाही लावून घ्यायचं आहे, तुमची इच्छा आता. आणि तुम्हाला जसं तुम्ही रात्रभर विचार करा आणि मैयालाच विचारा प्रश्नाचं उत्तर, ते देतील तुम्हाला बरोबर. मग मी तसंच केलं. त्या दिवशी तिथे 2 दिवस राहिली आणि त्याच्यानंतर मी म्हणजे असं चिंतन केलं की काय करू मैया, तुझी इच्छा आहे का गाडीत बसण्याची?
मला तर रडू येतंय, मग काय करू, माझी नाही आहे इच्छा मनापासून, तुझी इच्छा असेल तर तू गाडीत बस, म्हणजे चल मला तू घेऊन, तर तू सकाळी गाडी आणून देशील. मग सकाळी गाडी मला मिळाली, आपोआप फोन आला की ह्या तुम्हाला परिक्रमा गाडीत करायची असं. मला ते भेटले गृहस्थ, मी त्यांच्याशी बोलून घेतलं, मुलाला कॉन्टॅक्ट करून दिला आणि मग आम्ही गेलो. राहिलेली हां, मग मी तुम्ही कुठपर्यंत गाडी? जबलपूरपासून मी जवळजवळ गाडीने केली. हां, जबलपूरपर्यंत काय तुम्हाला चालण्यात अनुभव, काही संतांचे संत वगैरे काही मिळाली का? हां, सत्संग म्हणजे आपण जेव्हा भेटो, सेवा पण मिळायची मला. भाकरी पोळ्या करायची सेवा मी जायची तर महाराजांना थोडा वेळ बसायची आणि महाराजांना विचारून घ्यायची, महाराजजी काही सेवा आहे का माझ्यासाठी, मी करू शकते. तर ते अगोदर सांगायचे, महाराजजी तुम्ही आता आलेत थकून, थोडा वेळ बसा, विश्रांती करा. मी म्हणायचे नाही, विश्रांतीची काही गरज नाही आहे, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता तर आम्ही थोडंफार करू शकतो. आमच्या घरी जेव्हा पाहुणे येतात 4 दिवस सलग, तर आम्ही काय म्हणतो, महाराजजी की रोजच पाहुणे आमच्या घरी, पण तुम्ही एवढं परिक्रमावासींची सेवा करता तेव्हा ते तुमचं खूप म्हणजे भाग्य, त्या जागेवर आम्ही ते तुमचं भाग्य घेऊच शकत नाही. आम्हाला थोडी तीळ मात्र जरी सेवा मिळाली तर आम्हाला करायची. मग आम्ही थोडा वेळ बसायचो, विश्रांती करायचो, हातपाय धुवून घ्यायचो आणि फ्रेश व्हायचो आणि जायची मी. तर मला द्यायचे, पोळ्या करून द्या माताजी, हे करून द्या. एक पराठेवाले बाबाजी भेटले, तर ते म्हटले की मैयाजी तुम्ही थांबा तर बघा तर कशी इथे लीला आहे. तर मी म्हणायची, महाराजजी तुम्ही काहीच तर करत नाही आहे, कसं काय आता परिक्रमावासी येतील, एवढी गर्दी व्हायला लागली, कधी स्वयंपाक करणार, कधी त्यांना भोजन प्रसादी देणार, मैयाजी तुम्ही थांबा थांबा असं म्हणायचे. मग त्यांनी सर्व भाज्या काढल्या, धुतल्या, कापल्या आणि पीठ मळलं त्यांनी स्वतःच. एवढा मोठा गोळा मळला पिठाचा आणि ते जे परिक्रमावासी यायचे ना त्यांना 4-4 जणांना ते पराठे लाटायला सांगायचे. त्यांनी 10-12 लाटले 4 की उठवायचे आणि दुसरे 4 बसवायचे, असे करायचे. मग तुम्ही गंमत बघा म्हटले आधी. मग आम्ही थोड्या वेळ गंमत बघितली. मग महाराज आमचं तर आज एकादशी व्रत आहे, आम्ही करतो, बाकी ज्यांना भोजन प्रसादी करू द्या. मग तेव्हा ते म्हटले ठीक आहे. मग ते जेव्हा पराठे भाजत होतो आम्ही, तूप टाकून ते भाजायचे छान खमंग. तुम्ही म्हटलं महाराजी पराठ्यांचा सुगंध तो खूप छान येतोय, पण आमची आज एकादशी आहे ना, तुम्ही आज एकादशीला नाही. म्हणे मी इथं 4-5 महिने जेवढे दिवस राहतो तो रोज पराठे करतो, सकाळी 8 वाजेपासून पराठे करतो, रात्री 9 वाजेपर्यंत पराठे करतो, पराठा माझा एकमेव हे आहे. म्हटलं असं का, मग आम्हाला तर नाही खायला मिळाले ना तुमचे पराठे. ते म्हटले चिंता नका करू माताजी, मी तुम्हाला सकाळी देणार आहे पराठे. त्यांनी आमच्यासाठी 6 पराठे असे करून ठेवले, मस्त तूप वगैरे लावून, सकाळी लोणचं चटणी आणि ते पराठे 6 बांधून दिले आम्हाला. बरोबर. म्हणजे असे खूप चांगले पण मिळतात आपल्याला सगळेजण. मग ते आपल्याला साधू संतांच्या व्यतिरिक्त अजून काय बघायचं आहे. हे जेव्हा मिळतं आपल्याला, एवढं छान बोलणं मिळतं, तेवढं सेवा मिळतं, ते तेव्हा जो आनंद मिळतो ना तो म्हणजे घरी मिळू शकत नाही. किंवा कुठे तुम्ही तीर्थक्षेत्राला दुसऱ्या जातात तर तिथे नाही मिळू शकत. जो परिक्रमेत आनंद मिळतो तो तुम्हाला तो कुठेच नाही ह्या जगाच्या पाठीवर. आता ओंकारेश्वर बसून जे तुम्ही निघालात, हां, कशा टप्प्याटप्प्याने गेलात, तिथे तुम्हाला काय काय अनुभव आले? म्हणजे सुरुवातीला तुम्ही गेलात, तुम्ही याने गेलात का सडक मार्गे गेलात? नाही, मी मैयाच्या किनाऱ्याने गेली. जेवढं पण चालली ना मी मैया किनाऱ्यानेच गेली. मला तो खूप आनंद वाटायचा. पहिलाच टप्पा मोठ्यापर्यंतचा कठीण आहे ना. हो, तो पण मी मैया किनाऱ्यानेच आम्ही गेलो. थोडंसं रोडने आलो की काही आमच्याबरोबर वयस्कर होते, तर ते म्हटले, एक माताजी ज्या आधी करून आल्या होत्या शिंदखेड्याच्या, त्या म्हटल्या की अरे आपण आता जाणार आहे, पण हे जे बाकीचे जे म्हातारे आहेत ना त्यांच्यासाठी थोडंसं रोडने चालूया आणि मग मैयाच्या किनारी नंतर चालूया. मग ठीक आहे, त्यांचं पण ऐकलं. ते थोडंसं मग आम्हाला रोडने घेऊन गेल्या, थोडं मैया किनारी घेऊन गेला. पण किनाऱ्यात खूप आनंद आहे, जे रोडावरून मैया दिसत नाही. मग आपण सगळं म्हणजे नाही का दुसरं बोलणं होतं. जेव्हा मैया दिसते तर आपण मैयाविषयीच बोलतो. म्हणून मी पुढे निश्चय केला की नाही, मला रोडने चालायचंच नाही आहे, तर मैया किनाऱ्यानं चालायचं आहे. तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा संकल्प वगैरे केला, तेव्हा मग पहिल्यांदा स्टॉप कुठला घेतला? मोरटक्क्याचा की अजून पुढे घेतला? मोरटक्क्याला. किती वाजता तुम्ही पोहोचला होता? दुपारच्या वगैरे? आम्ही 10-10:30-11ला निघालो ना, तर 4-5 वाजेलाच पोहोचून गेलो. अच्छा, म्हणजे संध्याकाळ झाल्याच्या. मग दुसऱ्या दिवशी निघालो आणि मग पुढे तेवढं तर नाही आठवत मला आता. जे माझी वही लिहिलेली होती ना मी ते सांगते ना, हरवली.
पण जेव्हा जेव्हा पुढे आमच्यासोबत सर्वजण होतो आम्ही, शिंदखेड्याच्या 12-15 बायकांचा जो ग्रुप आला होता तेवढे, आणि आम्ही इथून पुण्याहून 9 जण निघाले, एवढे सर्व बरोबर होतो जवळजवळ कठोड्यापर्यंत. सियाराम बाबापर्यंत पोचलो. यांना थोडा त्रास व्हायला लागला. मग जे पाटील आणि त्यांचा अजून दुसरे पाटील आले होते ना, विनायक पाटील म्हणून, त्यांचा पाय जेव्हा फ्रॅक्चर झाला त्यांना घरी पाठवण्यात आलं. मग तिथून सियाराम बाबापासून आम्ही सगळेजण इकडे तिकडे कठोड्यापर्यंत आलो अर्धे, आणि अर्धे निघून गेले होते सगळेजण. तिथे तुमची ताटातून सगळ्यांचीच. मग आम्ही 3घच जण राहिलो कठोड्यापर्यंत. ते सगळेजण पुढे गेले. आमच्यासाठी तुम्ही थांबू नका, तुमची परिक्रमा होते तर तुम्ही करा, जेवढे दिवस होईल तेवढे दिवस. मग बाकीचे शूलपाणीतून गेले आणि बाकीचे शारदा प्रकाशाकडनं गेले. त्याच्यात पण वयस्कर बऱ्याच जणी होत्या ना माताजी. मग तुम्ही कसे गेले? प्रकाश नाही, मी शूलपाणीतून गेले. मी तिथेच निश्चय केला की मला जायचंय, तर मी आली आहे ना परिक्रमेला, तर मला हे पण अनुभवायचंय की शूलपाणीतूनच मला जायचंय. तिथला काही अनुभव? हो, खूप आनंद मिळाला शूलपाणीत. तर मी जेव्हा चढली खप्पर माल, जेव्हा मी चढली, जेव्हा आपण ते मुलं कुली लावले होते आम्ही 4-5 जणांनी, तर ते कुलीनं असं बघितलं तर मी म्हटलं अरे मी चढेल का? ते म्हटले मैया जी चलो, ऐसा नहीं देखने का भी नहीं और बताने का भी नहीं, मैं जाऊंगी ऐसा. मैं बोले ठीक आहे. तर मी जेव्हा चढायला लागली तर जणू काय मला असं अलगतच कोणी उचलून घेऊन गेलं वरतीपर्यंत. जेव्हा मी चढून वरती गेलो मी सगळ्यांना फोटो काढून शूटिंग पाठवायची. बघा मी एवढा कठीण रास्ता चढून आली आहे वरती, आणि ते मला काहीच नाही वाटलं. मी म्हटली त्यांना, आलो आपण वरती? ते म्हटले हां मैया जी आ गए ना, अभी कितना चलना है आपको? आ तो गए है. मी म्हटलं अरे कळलंच नाही ना, एवढं कठीण सगळेजण सांगतात, खूप कठीण या रास्ता आहे, खूप कठीण आहे. तर म्हटलं कळलंच नाही मला, तर जसं काही असं अलगत उचलून वरती बसवलं असंच वाटतंय आता पण. म्हटलं काहीच मला त्रास नाही झाला तिथे शूलपाणीला. हो, खप्पर मारला अवघड आहे, खूपच आहे. खालून जेव्हा वरती चढतो आणि जेव्हा खाली बघतो तेव्हा अवघड वाटतं, पण चढताना काहीच नाही वाटलं. शूलपाणीचा प्रवास खूप छान केला. खप्परमाल चढताना पण मी त्या मुलांना सांगितलं की अरे अश्वत्थामाचं आपल्याला काही माहिती नव्हतं तेव्हा, पण मी जेव्हा बोलली की अरे यहाँ पे बहुत अच्छी सुगंध आ रही है, क्या वनस्पति, कौन सी वनस्पति लगाई रहती है यहाँ पे? तो बोले मैया जी यहाँ पे ना अश्वत्थामा की जो चावल पकाता है ना, वो जो भात की सुगंध आती है. तर तोपर्यंत तर आपल्याला काय माहिती नव्हतं अश्वत्थामा काय, आणि अश्वत्थामा इथे राहतो वगैरे हे काहीच माहिती नव्हतं. तेव्हा म्हटलं, मैं बोली ऐसा है यहाँ पे, मुझे तो बहुत सुगंध आ रहा है. बोले हमको तो नहीं आ रही, आपको कैसा क्या आ रहा है? मैं बोली हाँ मुझे तो बहुत सुगंध आ रहा है, जैसे यहाँ पे फूल का पौधा है बहुत सारे, ऐसा लग रहा है मुझे. हा एक तुम्हाला अनुभव? हा खूप छान अनुभव आला मला. जसं जणू काही आपण एखाद्या तुळशीच्या गार्डनमध्ये जसं फिरतो किंवा रातराणीच्या याच्यात जसं फिरतो आपण, तसं खूप असा घमघमाट असा आला. आणि त्या नादातच मी जणू काही वरती गेली, तर आपल्याला कळलंच नाही. आणि पुढे मग नंतर खाली उतरल्यानंतर? खाली उतरल्यानंतर मग आम्ही तिथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आमच्या तिथे हे खप्परमाल जेव्हा चढत होतो ना, ते एक कुत्रा पण आला बरोबर. तर तो कुत्रा आमच्याबरोबर पूर्ण चढलो तोपर्यंत. नंतर पण 7 डोंगर आहेत जसे चढायला वरती. खाली उतरून दुसऱ्या दिवशी पण आमच्याबरोबर तो कुत्रा रात्रभर मुक्कामाला राहिला. मग आम्ही जेवण केलं तर म्हटलं यांनी काहीच खाल्लं नाही. मग सगळ्यांकडनं मी बिस्किटचे पुढे कोणाकडे असतील तर ह्याला देऊयात. माझ्याकडे होते 2, त्यांच्याकडे होते बाकीच्यांकडे. मग ते घेतले आणि त्याला रात्री टाकलं, पाणी दिलं, त्याला तो झोपला. आणि सकाळी जेव्हा आम्ही खाली उतरायला लागलो तो इकडच्या बाजूने केव्हा निघून गेला ते कळलंच नाही. तुम्हाला तिथपर्यंत सोबत केली त्यांनी? तिथेपर्यंत. आणि जेव्हा जेव्हा मी मागे पुढे अशी बघायची, अरे कोणी नाही दिसत आहे, पुढे पण आणि मागे पण, खूप दूरपर्यंत आपल्याला कोणीच नाही दिसत आहे. तेव्हा एखादा तरी कुत्रा तरी यायचा, एखादी म्हातारी बाई तरी यायची. मैया जी कहाँ से आई हो, अभी कितना दिन हो गया घर छोड़ने को, घर की याद आती है क्या? मैं बोली नहीं मुझे नहीं आती है, घर की याद नहीं आती है, और कितना दिन हो गया मैं देखती भी नहीं हूँ. कभी कभी देखती हूँ कितना दिन हो गया, तो मुझे बहुत आनंद मिल रहा है यहाँ पे, मैं आनंद ले रही हूँ. अजून तुम्हाला पुढचे काही अनुभव असतील तर सांगा. अनुभव हेच असे आलेले मला, हेच तारी आजी भेटायच्या, लहान मुली मिळायच्या. मग त्या मुलींना आपण काहीतरी द्यायचो. मी ड्रेस घेऊन गेलेली 5-6. हो का? इथूनच की माझ्या मुलींनी पण दिले, मी पण दिले. आणि बरेच जण सांगायचे की त्या मुलांना कपडे वगैरे नसतात. तर खरोखर शूलपाणीत असे ते हुगड्याच मुली राहायच्या. मग त्यांना एक ड्रेस द्यायचो. मग काहींनी सांगितलं होतं चॉकलेट देऊ नका, ते शाळा सोडून दिले चॉकलेटांसाठी.
तर असं एक पुढे एका गावात गेली मी, तर एक मुलगा माझ्याकडे रडत रडतने माझं ड्रेसच ओढून घेतला. मैया जी आपने मुझे कुछ भी नहीं दिया है. मैं बोली अरे क्या देना, चॉकलेट देती हो तो इसीलिए आप स्कूल छोड़ दिया आपने, स्कूल जाने का तो क्या करना, चॉकलेट नहीं देना. तो बोले आगे दुकान है क्या. मैं बोली हाँ आगे दुकान है क्या. तो बोला हाँ है ना माता जी, क्या लेने वाली हो आप. मैं बोली मैं 1 किलो चावल लेके देती हूँ, खिचड़ी बना के खा लेना. मग 2-3 मुलं आले तर मग मी त्यांना दिले सगळ्यांना 20-20, 25-25 रुपये असे, की एक एक बिस्किटचा पुडा आणा आणि एक पावशर तुम्हाला तांदूळ घेऊन या. सगळ्यांकडे जेवढे सुट्टे पैसे होते ना आपल्याकडे तेवढे दिले 20-20च्या नोटा. मग मैं बोली तो आप कुछ चॉकलेट नहीं लेना, मुझे आगे दिखाना आगे जाके. तो मैं बोली हाँ मैया जी आप ऐसा जाओ, हम ऐसे घूम के आते हैं, आगे रुकते हैं. तर 5-6 मुलांना जेवढ्यांना मी दिले होते तांदूळ घेण्यासाठी, 2 जणांना मुगाची डाळ घ्यायला दिले पैसे आणि 3-4 जणांना असे तांदूळ घ्यायला. मग ते मुलं सगळे घेऊन बरोबर ज्याच्याकडे 50ची नोट होते त्यांनी डाळ आणली आणि ज्यांच्याकडे 20-20, 25 दिले होते त्यांनी एक एक बिस्किटचा पुडा आणि तांदूळ आणले आणि मला दाखवायला आले ते पुढे की हे देखो मैया जी हमने लाया है सब. मग मी केलं बाय, घर पे जाओ अभी खाना खा के सो जाओ, आजची पढाई करो असं सांगायची आणि मग जायची पुढे. पण चॉकलेट त्यांनी सांगितलं नव्हतं मोठगरे त्यांनी, तर मी कुणाला चॉकलेट नाहीच दिलं सहसा. मग रबर बँड घेऊन दिले कोणाला, पेनचं हे घेतले पाऊच. हां मग पेनचे बॉक्स जिथे असं मोठी सिटी यायची गाव तर जे मिळायचं ते अवेलेबल असं आहे गड्या मुलांना देण्यासारखं, मग त्यांना देऊन टाकायचे. हे बेल्ट घेतले काही मुलींसाठी की ते बेल्ट देऊन टाकले, असं केलं. म्हणजे तुम्ही परिक्रमा करताना सोबत पैसे वगैरे ठेवले होते असं काही. हां ठेवले होते. म्हणजे कसं की काही आश्रमात खरं गरज असते पैसे देण्याची. आपण म्हणजे नंदुरबारच्या शेवटचा जो भाग आहे जिल्ह्याचा आदिवासी भाग आहे, त्या बिचाऱ्यांची चहा पाजण्याची सुद्धा ऐपत नसते. ते लोक आपल्याला खिचडी करून खाऊ घालतात, ते करतात. तर त्यांनी दानपेटी ठेवलेली असायची, तर मी आता राहिली आहे 100 रुपये टाकून द्या. मग असे थोडेफार पैसे ठेवले होते. नंतर मुलगा आणि ते भेटायला आला तेव्हा पण मी त्यांच्याकडनं घेतले की पैसा तर ठेवायला नाही पाहिजे, तशी गरज नाही आहे आपल्याला पैसे, परिक्रमेत सर्व मिळून जातं. पण ज्या आश्रमात खरोखर गरज आहे त्या आश्रमात आपण काहीतरी देणं लागतो, त्याचं थोडंफार आपण द्यायचं. म्हणून मी असं 100 रुपये आपण थांबलो रात्रभर तर 100-200 म्हणजे तसं बोलणं पण चुकीचं आहे. एवढे मी पैसे टाकले, हा असं आपल्याला गर्व झाला म्हणजे तो मी एवढे पैसे टाकले. तर मी असं मुकाट्याने आपलं टाकून द्यायचे पैसे. काही आश्रमात खरंच काही आश्रमात खूप श्रीमंत आहेत, तिथे गरज नाही वाटत आपल्याला, पण आपण थांबलो इथं तर आपण थोडेसे का होत नाही टाकायचे. आहे ना आपल्याजवळ टाकायचं, नाही राहिलं तर काय गोष्ट वेगळी आहे. पण आहे तर जेवढं होतं, मला जाताना पण खूप जणांनी पैसे दिले होते, आश्रमात टाकून द्या, कुठे तुम्हाला गरज वाटली काहीतरी घ्या. तर मी तसं केलं. बाकीच्यांनी दिलेले होते ते पण टाकून दिले, माझ्याजवळचे काही होते ते पण टाकून दिले. परिक्रमेत तुम्हाला असं कुठे असुरक्षित वाटलं नाही ना? नाही. किंवा असं काही कठीण प्रसंग आला की तळमळीने तुम्ही मैयाला साथ घातली आणि मैयाने तुम्हाला मदत केली? नाही, असं काहीच नाही. जिथे तिथे आम्ही सांगते ना तुम्हाला, जिथे आपल्याला वाटलं की आपण मागे बघितलं, आपण चालत असतो आपल्या नादात, मैयाच्या नादात चालत असतो. आपण काय चालत नाही, ती आपल्याला बिचारी घेऊन चालते. पण जेव्हा आणि कधी थोडंसं वाटलं की मागे पुढे बघू, कुठेच काही आवाज येत नाही आहे, जेव्हा वाटलं तेव्हा सांगते ना, असं एखादी मुलगी तरी मैयाजी का से आई हो असं तरी विचारते आपल्याला आणि पळत पळत निघून जाते. शेताचा मार्ग राहतो, सुनसुनाट सर्व, पण असुरक्षितता नाही आहे असं परिक्रमेत एक जाणवलं. की इथे एकटं जरी आलं आणि एकट्यानेच परिक्रमा करावी असं तरी मला मनापासून वाटायला लागलं. की म्हणजे कसं असतं, आपण दोघी जरी असलो तर तुम्हाला जिथे थांबायचं आहे ना, दुसरीला नसतंच थांबायचं. मग मला खूप ठिकाणी असं वाटायचं की मला इथे थांबायचं आहे. एक मैयाजी भेटल्या होत्या, त्या 1980 सालापासून त्यांनी 1980 साली परिक्रमा केलेली आणि त्या परिक्रमा त्यांनी 3 वर्षाची केली, 3.25 वर्षाची. मग त्या परिक्रमा करून आल्या तर तिथे थांबल्या. ते गुप्त गोदावरी स्थान होतं, तर त्या स्थानावर त्या थांबल्या. तर त्या म्हटलं मी मैयाजी, मग त्यांच्याशी बोलली. त्या थोडी आधी रागात बोलल्या. मी म्हणायची मैयाजी खूप कडक दिसत आहे बरं का, या पे थैला रख दो और जाओ, वो दर्शन करके तो आओ. मैं बोले आधी विचारलं ना मैयाजी कहाँ पे, तो जाओगे तो दिखेगा ना आपको, यहाँ पे थैला रख दो और जाओ. तर थोड्या कडक बोलल्या. तर म्हटलं मैयाजी खूप कडक दिसत आहे. आल्यावरनं बोलली थोडंसं, मैयाजी क्या आहे, कैसे आश्रम चलाती वगैरे.
तो मैं बोली मैया जी आपकी बहुत याद आएगी, एक फ़ोटो निकालती हूँ ना, तो फ़ोटो निकाल के क्या करेगी, जब गैलरी भर जाती है ना तो लड़का भी आपका फ़ोटो निकाल देता है, मन में रखो याद. असं त्या माताजी बोलल्या. तुझे याद रखना आहे ना मुझे, तर मेरे पास रुक जा 2 दिन. आता मला खरोखर मनापासून थांबायचं होतं. जेव्हा त्या बोलल्या तर एकदम रडूच आलं मला की हां या मैयाला गरज आहे नाही का आपली. पण समोर माझ्या जाऊबाई होत्या तर त्यांना नव्हतं थांबायचं की आता 9 वाजेपासून तू थांबणार आहे, उद्या दुसऱ्या दिवस म्हणते तू जायचं, थोडा आपला रस्ता कट होऊन जाईल. मग असं होतं की नको आता आपण सोबतच आहे तर चला. मग त्या मैयाला मी म्हटलं की मैया जी मैं ज़रूर अगली बार आऊँगी ना आपके पास रुकने वाली हो. अरे कोई नहीं आता है, सब बोल के जाते हैं. तिचा अनुभव हो. आहे. आणि आश्रमातील व्यवस्था वगैरे कशा वाटल्या तुम्हाला? खूप सगळीकडे? छान होत्या आश्रमात व्यवस्था म्हणजे आपण पण सेवा दिली पाहिजे आश्रमांमध्ये. नुसतं आपण काय त्यांच्या लग्नाला जात नाही. खरोखर आहे महाराजींचं म्हणणं, तुम्ही काय आमच्या लग्नाला येत नाही. तिथूनच त्यांचं म्हणणं आहे की काय काय तुमचे महाराष्ट्रीयन लोकचं थोडंसं नाव खराब आहे की खालूनच विचारतात कमोड आहे का, मोबाईल लावायला प्लग आहे का, तुम्ही या बसा आम्हाला विचारा, ते बघा किंवा आम्हाला विचारू नका बघा, असं त्यांचं म्हणणं आहे. खरोखर आहे. आपण काय तुम्ही काय आमच्या लग्नांना येतात का हे सगळं विचारतात. खरोखर आहे त्यांच्या. आपण आपल्या पाहुण्यांना तरी एवढी सुविधा देतो का? ते सगळं आपल्याला सुविधा करून ठेवतात. एवढे दिवस ते राहतात आपल्यासाठी. तर आपण जाऊन जर बघितलं, विचारलं यहाँ पे आसन लगा सकती हूँ क्या महाराज जी, नमस्ते महाराज जी, तर ते आपल्याशी इतकं गोड बोलतात. तर चहासुद्धा आणून देतात आपल्याला जवळ. पण तुम्ही जर बाहेरूनच रुबाबाने बोलणार तर ते पण नाही आणून देत. ते काय आपले नोकर आहे का? ते शेवटी मैयाचे किती म्हणजे सेवा करतात, त्यांच्यामध्ये किती भाव आहे तो जाणून आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडनं शिकायचं खूप आहे आपल्याला. म्हणजे जबलपूरपासून नंतर तुमची पूर्ण परिक्रमा तुम्ही बसनेच केली? हो हो बसने. सॉरी बस म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रायव्हेट कार हो हो दोघी जणी. मग जिथे म्हणजे राहिलेले जे स्थान होते ना ते घेऊन गेले आम्हाला बरोबर. इथं हे आहे ते आहे आणि मग आम्ही तशी करून घेतली. म्हणजे जरी पाय तुमचा म्हणजे क्रेप बँडेज लावला असेल, प्लॅस्टर नसेल. हां कच्चं प्लास्टर जे म्हणतो ना आपण, हां ते लावून दिला त्यांनी, फिट करून दिला. पण असा वाकायचा नाही. जो सरळ ते सरळ ठेवायला सांगितला होता ना, तुम्ही काही दिवस काळजी घ्या म्हटले आणि असा सरळ ठेवा पाय. म्हटलं ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ती खंत राहून गेली मला. मग परत एकदा करायचं? हो आता करायचं आहे. आता मी परत नोव्हेंबर ते डिसेंबर, आता कळलं की नोव्हेंबरमध्ये थोडी थंडी पण असते की आपल्या तब्येतीनुसार आपण थोडी थंडी कमी होऊ द्यायची डिसेंबरमध्ये आणि जायचं. अच्छा, म्हणजे नोव्हेंबरची थंडी कमी झाल्यावर सुरू करायची असा तुमचा विचार आहे? हो हो. पण मग तो पुढे उन्हाळा लागला तर? उन्हाळा लागला तर काही हरकत नाही. म्हणजे आजूबाजू तर सगळे झाडीच असतात. जेव्हा रस्त्याने चालतो तेव्हा आपण पूर्ण झाडी आहेत पुढे आणि मग झाडीच्या याच्याने चालायचं. आता मी माझ्या 2-3 मैत्रिणी मागे राहिलेल्या होत्या, अशीच ओळख होऊन जाते ना पुढे पुढे. तर त्या म्हटल्या ऊन एवढं भासत नाही, जेवढी थंडीने आपल्याला हे होतं ना तेवढं ऊन नाही भासत. हां सकाळी चालायचं आणि दुपारपासून थांबायचं. ओके, म्हणजे असं ऍडजस्ट करायचं. ऊन जेव्हा वाढेल तेव्हा थांबायचं. दुपारपासून चालायचंच नाही. जेव्हा आपण भोजन प्रसादीला थांबतो ना तेव्हापासून तर म्हणजे चालायचं नाही. सकाळी जे आहे ते चालून घ्यायचं. हां असा त्यांचा अनुभव होता. म्हणजे जे चालत होते मी रोज फोन करत होती की कसं वाटतंय, उन्हाळ्याचा त्रास होतोय का, असं होतंय. ते म्हटले नाही की आहे ऊन पण झाडांमुळे एवढं वाटत नाही आणि सकाळी चालून घ्यायचं, दुपारून थांबून जायचं आपण. मग तसं एक आपल्याला प्रेरणा मिळून गेली की नाही उन्हाने पण करू शकतो. हो मनातून जी इच्छा राहिलेली तर ती करून घ्यायची. आता सगळी परिक्रमा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वभावात काही फरक जाणवतो का? हां सगळी परिक्रमा जेव्हा केली तेव्हा आपण घरी, माझा खूप थोडा तापट स्वभाव आहे. मला स्वतःला कळलं की नाही आपण खूप गरम आहे, आपण लगेच कोणावर पण भडकतो, तसं करू नये. आणि आश्रमात येऊन आता मी खूप आश्रमांमध्ये सांगायचे की मी चतुर्मासला येईल आश्रमात सेवा करायला. ठीक आहे ना, आपल्याला नाही जाणं झालं तर आपण घरचं जे काम आहे ते सेवा म्हणूनच करूया ना. ते असं मनाला वाटायला लागलं की कुठेतरी आपण समजून घ्यायला पाहिजे आणि आपला स्वभाव आहे तो बदलायला पाहिजे की शांत किंवा कोणाला मदत करायची आहे तर ती करायलाच पाहिजे, असं माझ्या स्वतःला मनाला वाटायला लागलं. कारण नर्मदा परिक्रमेमध्ये आत्मपरीक्षण जास्त होतं. आपल्यासाठी आपल्याला वेळ देता येतो म्हणून मग तो स्वभावात बदल घडतो. हो हो.
जास्त आणि माणसं. तिथले जे अनुभव बघून तुम्ही असं नाही का तिथली लोकं लोक जी जे सेवा बघू करतात. सेवा ज्यांच्याकडे काहीच नाहीये तरी ते करतात, मग आपल्याकडे तर भगवंताने आपल्याला त्या मैयाने सर्व दिलेलं आहे, तर आपण का नाही करू हे सगळ्या गोष्टी? का आपण घराच्या आयुष्यामध्ये राहायला पाहिजे? नाही राहायला पाहिजे, तर सोडलं पाहिजे कधीतरी आणि ते इथे आलं पाहिजे. इथे आलो तरच समजेल आपल्याला. आणि आपण सेवा जेव्हा करू परिक्रमावासींची तेव्हा आपल्याला कळेल की आपण परिक्रमावासी जेव्हा राहतो आणि आपल्याला काय काय त्रुटी आपल्याला वाटतं ना, हे करायला पाहिजे यांनी, ते करा, ते आपण द्या ना तिथं जाऊन, तेव्हा आपल्याला कळेल. आपोआपच ते परिक्रमा झाल्यासारखंच होणार आहे. हो बरोबर आहे. औषधं मात्र नेले होते 3 महिन्याचे, पण मला तेवढी गरज वाटलीच नाही. नंतर तिथे माझं शुगर होती, तर ती शुगर पण कमी झाली जेव्हा चालत होती तेव्हा. मग मी रस्त्याने जेव्हा ती चालती फिरती गाडी यायची ना आरोग्य विभागाची, तर तिथे मी चेक करत राहायची. चेक केली तर शुगर एकदम कमी, म्हणजे 127 वगैरे अशी झाली माझी. मग त्याच्यानंतर मी गोळी पण बंद करून दिली. गोळ्या पण परत जेव्हा मुलगा आला ना त्याच्याकडे पाठवून दिल्या की गरजच नाही आहे, चालते तर गोळीची गरज वाटत नाही. मग ते ओझं कशाला. मग 2 ड्रेस नेले होते फक्त मी, आणि कमंडलू, दंड आणि एक आथरायला आणि एक पांघरायला. मग जेव्हा मला पुढे जबलपूरच्या पुढे खूप थंडी झाली तेव्हा मी एक ब्लँकेट स्वतःच घेतलं आणि ते वापरलं. म्हणजे ते ब्लँकेट असं घेतलं की आपल्याला गरज वाटेल तेवढं ठेवायचं, नाही तर इथेच दान करून आश्रमात ठेवून जायचं. मग तसंच केलं. पुढे काय गरज वाटली नाही, ते ठेवून टाकलं अमरकंटकला. हो मैयावर करायची, पण कपडे वगैरे मैयात नाही धुवायचो, बाजूला पाणी घेऊन घ्यायचो की तिथं या मोठघरे ताईंनी वगैरे असे बरेच जण जे जाऊन आले ते. आणि आपल्याला जेव्हा आपण हे घेतो संकल्प तेव्हा पण सांगितलं जातं ना की तुम्ही मैयाची आता परिक्रमा करणार आहे तर मैयाला दूषित करायचं नाही आहे आपल्याला. ती छान कशी राहील, ती आपली आई आहे, आईला आपण हे करायचं नाही. आईला जसं मान मर्यादा देतो तसं तिचं पाया पडून तिचं स्मरण करूनच पाय ठेवायचो. आणि सांगितलं होतं की थोड्याशाच पायात म्हणजे पाय बुडतील एवढ्या पाण्यात जाऊनच आंघोळ करायची. मग तेवढी केली आम्ही, तसं केलं. पण मैयामध्ये कपडे वगैरे नाही धुतले, जास्त पाण्यात नाही गेलो. जेवढे होता होईल जेवढे नियम पाळता आले तेवढे पाळले. साबण नाही लावायचा तर साबण नाही लावला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या होईल आपल्याकडनं 70-80% तरी जेवढं होईल तेवढं केलं. आता निरनिराळे आश्रम तुम्हाला लागले, हां. तिथे चहा वगैरे देत होते ते प्लास्टिकचं कपात देत होते का स्टीलचं कपात? नाही आपल्या कपात आपण घ्यायचा. आपण बरोबर घेऊन गेलेलो पेला, जिथे ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी ते ठेवायचे, पण आपल्याकडे आहे ना मग कशाला त्यांची वस्तू खराब करायची. हे म्हणून आम्ही आमच्या जवळचं जे साधन, एक पेला वगैरे नेला होता, एक चप्पल सँडल एकच नेली होती. जेव्हा लागेल जिथे तुटेल तेव्हा घेऊया. छोटे कोलगेट सुद्धा तुम्ही ताट वाटी आपली घेतली होती. प्लॅस्टिकचा वापर नाही प्लास्टिक केला. नाही वापर केला. हे आपल्याला मैयाला खराब करायचंच नाही आहे आणि घाण करून जायचं नाही आहे. आपल्याकडनं पुण्य होतं की नाही ते माहिती नाही, पण जेवढं होईल तो पाप तर नाही करायचं आहे, करून जायचं आहे. मग इतर परिक्रमावासी पण प्लास्टिक वापरत नसतील ना स्वच्छतेचे? नाही असं आपण सांगू शकत नाही. आता प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. ते काही जणांना धुण्याचा कंटाळा राहतो. मग आहे ना इथलं आश्रमातलं घ्या आणि प्या. मग आपण कोणाला बोलू पण नाही शकत, कोणाचं मन पण नाही हे करू शकत. जर असं वाटलं जवळचं आहे हे की आपल्याजवळ आहे ना ग्लास तो वापरा, हे कशासाठी आश्रमाची वस्तू आपण खराब तेवढा त्यांना खर्च लागतो ह्या सगळ्या. ते नाही म्हणून तुम्हाला सुविधा करून ठेवतात, पण आपल्याकडे असताना आपण त्या सुविधांचं हे केलं तर ते काही चांगलं नाही आहे. या गोष्टी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे मैयाजी. आपण समजून सांगितलं तर काही 4 लोक ऐकणारे पण असतात, मग काही आपल्याला पण उलट उत्तरं देणारे पण असतात. तुम्हाला काय घेणं देणं या गोष्टी तुम्ही थोडी आणून ठेवतात आश्रमात, असं आहे ना. आणि काही आश्रमात सांगायचे पण हे सब तो मैया ने भेजा है, आपके लिए है, आप करो, सब ले लो, जे लेना है वो ले लो. काही आश्रमात मग काजू बदाम पण दिले गेले. म्हणजे खूप सगळी चांगली सुविधा पुरवली गेली. काही आता शेगावचं नाव दिलेलं आहे एका आश्रमात, ते शेगाववासियांचं नाही आहे. पण त्या दिवशी माझ्या पायाने एवढे फोडं झाले होते, त्या बाबाजींनी मला ठेवलंच नाही. मी म्हणायची बाबाजी मला इथं विश्रांती करायची आहे, तर ते नाही म्हटले की नाही मी 5 वाजेच्या नंतर जे आश्रम परिक्रमावासी येतात त्यांनाच फक्त ठेवतो, मी नाही ठेवत, असं सांगितलं त्यांनी. ठीक आहे म्हटलं. ते बोलले की 3 किलोमीटरच आहे. ते 3 किलोमीटर नव्हतं, 7 किलोमीटर चालून गेली. मग एका चहावाल्याने मला तिथं ठेवलं की मैयाजी अभी आगे गोरा कॉलनी होती ना, गोरा कॉलनीला जायचं होतं, तर आगे 7 किलोमीटर पहाड़ी रास्ता है सब, आप मत जाओ, यहाँ पे रुक जाओ, अभी अंधेरा भी हो गया है.
मैं बोली कहाँ पे रुकेंगे, तो बोली यहीं पे रुकना पडेगा. मग असं चहाची त्याची टपरी होती, मागे असं काट्यांचं हे कुंपण केलेलं होतं त्यांनी. त्याच्यात आम्ही 3 जण आम्ही होतो. आमच्याबरोबर एक जबलपूरचे बाबाजी चालवत होते बरेच दिवस, 1 महिनाभर ते. मग ते होते म्हणून आम्हाला पण धीर आला दोघी माताजींना. आणि एक 10 मिनिटांनी पुन्हा अजून 4 जण आले, असे 7 जण आम्ही तिथे. मग त्यांनी घरून स्वयंपाक बनवून आणला, भोजन प्रसादी. मग कहाँ पे मिलेगी, मग बोलला आम्ही महाराजी त्यांना. तर बोले आप चिंता मत करो मैया जी, मैं घर से भोजन प्रसादी लेके आता हूँ. तर मग मी यांना फोन केला, सगळं थांबलो वगैरे थोड्या वेळाने, की इथे लाईट वगैरे काही नाही आहे, एखाद्या मोबाईल चार्जिंग नाही असेल तर तुम्ही फोन नाही केला तर काय लागला नाही तर चिंता नका करू, असं म्हणून पण यांनी त्यांना थोडीशी लक्ष्मी पाठवली. मग त्यांना एवढा आनंद झाला की मनीषा पाटील कौन है, वहाँ से घर से थोड़ी लक्ष्मी आई है देखो. मैं बोली आपका ये देख के, म्हणजे तुझी परिस्थिती नाही आहे बाबा, तरी तुम्हाला आज 7 लोकांना जेवायला घालतोय आणि तू आम्हाला आग्रह करून ठेवलं, तर खूप आम्ही तुझे ऋणी आहोत. तर तू मागच्यांना सेवा दे अशीच. जर कोणी एखादं जात असेल माताजी अशी, आता सांगून तर देतात, आता माहिती नसतं आपल्याला पुढे, तर ठीक आहे. म्हणजे त्याचा जसा भाव असेल त्याने तसं केलं. आता तुझा भाव आहे, तू ठेवून घेतलंस आम्हाला, तर आम्ही राहिलो. तर खरंच तसंच झालं. आणि सकाळी त्यांनी लवकर उठून आले, आमच्यासाठी चहा दिला, एवढं चिवड्याचं पॉकेट बरोबर दिलं, मैयाजी ये रखो आपके पास. ते देऊन आम्हाला आम्ही चाललो. 7 किलोमीटर गोरा कॉलनी होती, पूर्ण पहाडी रस्ता होता. म्हणजे त्यांनी सांगितलेलं चुकीचं नव्हतं, पण जे आधीच्या महाराजांनी सांगितलं त्यांचं नाव घेणं हे आपल्याला चुकीचं आहे. त्याचा जसा भाव होता त्यांनी सांगितलं, आपला भाव होता, आपण आलो, आपल्या कर्मात होतं, ते भेटलेच आपल्याला. म्हणजे मैया आपल्याला काही ना काही सुविधा करून ठेवते, ती कुणाचेच हाल करत नाही. हाचा एक अनुभव अजून दुसरा पण आला आपल्याला, की ती आयत्या वेळेस अशी वाऱ्यावर आपल्याला सोडून देत नाही. जरी तिथे काहीच नाही तर मी म्हटलं असं राहायचं कसं. ते म्हटले नाही 2 बजे एक गाड़ी भी आती है पुलिस की, मैया जी डरो मत, यहाँ पे देखने के लिए आती, कौन आया सोया है, कौन देखने के लिए आता है. सामने नल है तो स्नान वगैरे कर लेना सुबह उठ के. मग आम्ही 4 वाजेला उठलो, मोबाईलच्या थोड्या टॉर्च लावल्या, तिथून हापशावरून पाणी घेतलं, आंघोळी करून घेतल्या. तो बिचारा आमच्यासाठी 5 वाजेला येऊन गेला तिथे. 6 वाजेपर्यंत आम्हाला त्यांनी रेडी केलं, आम्ही निघालो 6 वाजेला आरती वगैरे करून. मग आता एखाद्या महिलेला जायचं असेल परिक्रमेला, हां तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे कसं तिथे जायचं, ओंकारेश्वरला कसं? हां, इथून पुण्याहून जर जायचं असेल तर आता गाड्या पण झाल्या निगडीवरून, तर तुम्ही ओंकारेश्वरला जा. तिथे शेगावच्या आश्रमामध्ये थांबा, 2 दिवस थांबायला मिळतं. तिथं तुम्ही प्रमाणपत्र बनवून घ्या आणि एकटं जा, काही भीती नाही आहे रस्त्याने, खूप निवांत जा. आणि एकट्याने केलेली खूप, मी तर म्हणते, छान होईल परिक्रमा. म्हणजे मी त्याचा अनुभव घेणारच आहे, डिसेंबरमध्ये जाणार आहे. तर म्हणजे जास्त आता सांगायचंच नाही आहे कुणाला, आपल्याला जायचं आहे तर जायचंच आहे. असं एकट्याने करायची माझी तयारी आहे मनापासून तर झाली. काही भीती नाही आहे रस्त्याने मैयाच्या किनारी. आणि जेवढा आनंद किनाऱ्याने घेता येतो ना, तो रोडनी नाही घेता येत, तर किनाऱ्यानेच करायची शक्यतो परिक्रमा. थोडा त्रास होतो, असं काही नाही, होत नाही असं, पण त्या आनंदात तो त्रास काहीच नाही आहे. नर्मदे हर.